सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज शॉर्ट तुम्हाला 100% सिलेक्शन भेटले तर दिलेलं आहे काय शीट मिळाली सर्व टॉपिकचं नाव आहे सिंपल इंटरेस्ट सिंपल हा शब्द वापरला आहे म्हणजे सरळ सरळ एकदम साधा सोपा टॉपिक आहे बट शोकांतिका अशी आहे स्पष्टपणे सांगतो बरं मागच्या 5-6 वर्षामध्ये सिंपल इंटरेस्टवर खूप कमी प्रश्न तुमच्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत खूप कमी बरं आपोआप एखाद्या वेळेस आले तर आले अशा पद्धतीने तुम्हाला इंटरेस्टवर जे क्वेश्चन्स विचारले जातात ते ऑलमोस्ट कंपाऊंड इंटरेस्टचे असतात ऑलमोस्ट बरं तर तुम्हाला मेन फोकस तर कंपाऊंड इंटरेस्टला करायचं आहेच पण सिंपल इंटरेस्टवरही जे काही प्रश्न विचारण्यात आले आहेत त्यामध्ये बघण्यात आले मागच्या 7-8 वर्षामध्ये म्हणजे मी बघितलं आहे बरं की महत्त्वाचे 2 किंवा 3 टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात एक असतो इन्स्टॉलमेंटचा क्वेश्चन जो तुम्हाला मिळेल बरं का तुमच्या शीटवर इन्स्टॉलमेंट दुसरा असतो रेशोवर रिलेटेड क्वेश्चन रेशो तिसरा असतो एखादी टोटल अमाऊंट दिलेली असतं ती काही लोकांमध्ये विभागल्या जातं आणि त्यांच्यापासून तयार होणारा जो इंटरेस्ट किंवा ग्रीड अमाऊंट याच्यावरच क्वेश्चन विचारले जातात मागच्या साला 2016 किंवा 15च्या पूर्वी सिंपल इंटरेस्टवर खूप सारे क्वेश्चन्स आहेत खूप सारे पण आता मात्र सिंपल इंटरेस्टवर असे विशेष क्वेश्चन तुम्हाला दिसत नाही तरी आपण काय करूया की एक त्याला शिकून तर घेणे 2 लेक्चरमध्ये कदाचित संपवण्याचा प्रयत्न करेल मी नाहीतर 3रं लेक्चर करेल त्यामध्ये बेसिक पार्ट जो आहे तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि कंपाऊंड इंटरेस्टवर जो क्वेश्चन पडणार आहे तुम्हाला तो सुद्धा कधी कधी सिंपल इंटरेस्टसोबत कोलॅबरेट केलेला असतो बरं त्यासाठी तुम्हाला सिंपल इंटरेस्ट हा भाग करता आला पाहिजे एकदम साधा सोपासा भाग तुमच्यापैकी कोणी असं आहे का ज्यांनी कधीतरी आयुष्यात व्याजाने पैसे घेतले तुमचे हेच नाही आहे तितकं व्याजाने पैसे घेतले अच्छा एक आहे दिले की घेतले अच्छा बँककडून पर्सनल लोन घेतले नाही व्याजाने पैसे होते आजकाल ते असतात ना कुणाला अडचण आली अचानकपणे आणि त्याला समजा 10,000ची गरज पडली आणि तो आजूबाजूच्यांना विचारतो कोणी ऐकाने व्याजाने देणार असतात बरं का आमचे जे घर मला काय ते स्वतः सावकार आहेत सावकार म्हणजे त्याच्याकडे लायसन्स आहे व्याजाने पैसे देतात ते 10% व्याज घेतात बरं का 10% व्याज घेतात त्याच्याकडे लायसन्स आहे तर ते लाखो रुपये वाटतात ते तर 10% जे व्याज घेतात ना ते एका महिन्याला घेतात एका महिन्याला 10% समजा एखाद्याला 10,000 रुपये दिलेले असेल ना तर 1,000 रुपये व्याज घेतात 10% टक्केवारी शिकले ना आपण मला पटकन घेतो राईट तर 10% व्याजानुसार घेतात तर ते इकडे किंवा दुसरीकडे जी पद्धत आहे ती महिन्यानुसार व्याजाची आकारतात बरं महिन्यानुसार पण तुम्हाला हा जो टॉपिक आहे यामध्ये महिन्यानुसार व्याज कधीच दिल्या तुम्हाला मीन्स जसे पर ॲनम मीन्स वार्षिक दर दिलेला असतो वार्षिक आणि त्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं याच्यामध्ये तुम्हाला फक्त 5 टर्म्स आहेत जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये काय शिकवतो प्रॉफिट अँड लॉस तिथे फक्त 4च प्रश्न गेले ना तुम्ही पूर्ण चेक करून घ्या तर 4 प्रश्नाच्यावर 5वा प्रश्न मिळालाच नाही तुम्हाला नाही मिळाला ना इथे 5 प्रश्न तयार होतात 5 प्रश्न की तुमच्या टॉपिकचंच नाव आहे सिंपल इंटरेस्ट इंटरेस्ट म्हणजे व्याज तर सर्वात पहिला क्वेश्चन तयार होतो तुमचा सिंपल इंटरेस्ट सर्वात पहिला क्वेश्चन कोणता की सिंपल इंटरेस्ट आता सिंपल इंटरेस्ट कसा तयार होईल कुणीतरी कुणाकडून व्याजाने पैसे घेईल
आणि मग महिन्यानुसार किंवा वार्षिकनुसार त्याला व्याजाची परतफेड करतो. राईट, हा पहिला क्वेश्चन. क्वेश्चन नंबर सेकंड. आता सिंपल इंटरेस्ट जो आहे म्हणजे व्याज जो आहे तो विनाकारण तर कुणी कुणाला देणार नाही. कुणाकडून पैसे घेतले असेल तर त्याच्यावरच व्याज देईल ना. म्हणजे घेतलेले पैसे जे असतात त्याला म्हणतात प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. एक अमाऊंट त्यांनी जी घेतली असेल तर त्या अमाऊंटवर जो काही रेट ऑफ इंटरेस्ट असेल त्याच्यानुसार तो व्याज देईल. तर दुसरा टर्म तुम्हाला प्रश्नामध्ये विचारला जातो की प्रिन्सिपल अमाऊंट किती. प्रिन्सिपल अमाऊंट किती मीन्स मुद्दल किती. क्वेश्चन नंबर 3 की समजा एखाद्याने एखाद्याकडून पैसे घेतले 1000, 5000, 10,000 जे काही पण घेतलं असेल तर तो त्याच्यावर जो त्याला व्याजाचा आहे त्याच्यावर तो काहीतरी रेट ऑफ इंटरेस्ट लावेल. आहे ना, 5%, 10%, 20%, 25% जे काही. तर तो जे काही रेट ऑफ इंटरेस्ट असेल त्याच्यानुसार तो व्याजाची परतफेड करेल. तर तिसरा टर्म तुम्हाला प्रश्नामध्ये विचारला जातो रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट किती त्याची. चौथा टर्म सांगतो की एखाद्याकडून काहीतरी व्याजाने पैसे घेतले, काहीतरी रेट ऑफ इंटरेस्टने घेतले आणि काहीतरी कालावधी नंतर तो परत करेल. घेतल्याबरोबर लगेच एका सेकंदामध्ये परत करणार का त्याला. काहीतरी कालावधी महिना, 10 महिने, वर्ष, 2 वर्ष काहीतरी त्याला म्हणतात तुमचा मुदत मीन्स टाईम पिरियड. चौथा टर्म आहे तुमचा टाईम पिरियड. आणि पाचवा जो इम्पॉर्टंट जर तुम्हाला क्वेश्चन जर मिळेल तर पाचवा एक महत्त्वाचा टर्म पाचवा त्याला म्हणतात ग्रीड अमाऊंट. तर ग्रीड अमाऊंट काय त्याला वेगवेगळे नाव दिले जातं. ग्रीड अमाऊंट, टोटल अमाऊंट किंवा अमाऊंट्स टू वेगवेगळे त्याला नावं दिलेले जातात. तुम्हाला ते नावं ते टर्म्स म्हणजे वाचून तुम्हाला समजता आलं पाहिजे की तो ग्रीड अमाऊंट. आता ॲक्च्युली ग्रीड अमाऊंट काय असतो तुम्हाला माहिती आहे की ग्रीड अमाऊंट काय असतो. येस एखाद्याकडून समजा मी 10,000 रुपये घेतले व्याजाने 10% आणि पर इयर बरं आणि 3 वर्षानंतर तुम्ही त्याला जर परत करताय तर 3 वर्षानुसार 1000 3,000 रुपये व्याज द्यावं लागेल. राईट, तर 3,000 काय झालं इंटरेस्ट व्याज आणि माझ्याकडे फक्त पैसा आला, लॉटरी लागली आणि मी विचार केला की सर्वात आधी याचं टेन्शन मी रिलीज करतो. लई त्रास देते तो फोन. मी काय करेल त्याला 3,000 रुपये व्याज आणि त्याचे 10,000 रुपये मुद्दल हे एकत्र किती परत करेल त्याला 13,000 गेले भाऊ. याच्यानंतर फोन करायचा नाही, डोक्याला ताप द्यायचा. तर ते जे 13,000 जे परत केले ना त्याला म्हणतात ग्रीड अमाऊंट. त्याला म्हणतात टोटल अमाऊंट. त्याला म्हणतात अमाऊंट. तर ग्रीड अमाऊंटवर जर क्वेश्चन तुम्हाला येईल तर ग्रीड अमाऊंटशी रिलेटेड येण्याची शक्यता. तर ग्रीड अमाऊंट मीन्स वॉट की प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट या दोघांचे प्रिन्सिपल घेतली तुम्ही त्याच्याकडून 10,000 रुपये 3 वर्षाचे व्याज दिले त्याला 3,000 रुपये. प्रिन्सिपल 10,000 आणि 3,000 टोटल किती परत केले त्याला. तर अमाऊंट्स टू टोटल अमाऊंट किंवा ग्रीड अमाऊंट हा जर शब्द तुम्हाला प्रश्नामध्ये दिसतोय इट मीन्स प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. हा दोघांसाठी पण कॉमन आहे बरं का. सिंपल इंटरेस्टसाठी पण कॉमनच आहे ग्रीड अमाऊंट, कंपाऊंड इंटरेस्टसाठी पण कॉमनच आहे. हे 5 टर्म्स तुम्हाला सिंपल इंटरेस्टमध्ये शिकायचे एकदम साधं सोपं. काही स्थान नाही या टॉपिकमध्ये, काही स्थान नाही. फक्त तुम्हाला त्याला अटेम्प्ट करता येईल. कुठल्याही प्रश्नाचा सिंपल इंटरेस्ट काढायचा असेल तर सिंपल लक्षात ठेवा PTR. काय लक्षात ठेवायचं त्याला PTR लक्षात ठेवा, RTP लक्षात ठेवा, TRP लक्षात ठेवा, PRT लक्षात ठेवा. कसं ठेवा सिंपल इंटरेस्ट असंच नाही. T फॉर प्रिन्सिपल, T फॉर टाईम पिरियड, R फॉर रेट ऑफ इंटरेस्ट. बस संपला. आणि याच्यामध्ये काही चिन्ह दिसत नाही. इट मीन्स मल्टिप्लिकेशन सांगितलं राईट. तर फॉर एक्झाम्पल की सिंपल इंटरेस्ट ऑफ ₹8,000 ॲट 12% per annum for 4 years each. काय होतंय हा 8,000 रुपयाचे 12% वार्षिक दराने 4 वर्षाचे सरळ व्याज किती. सरळ व्याज. तर आपल्याला सरळ व्याज काढायचं हा सिंपल इंटरेस्ट इक्वल टू PTR. दिसतो का रे P दिसतो का तुम्हाला किती आहे 8,000. टाइम पिरियड दिसतोय का 4 इयर्स.
रेट ऑफ इंटरेस्ट दिसतोय का? 12%. 12% पर्सेंट मीन्स शिकलोय. पर्सेंट मीन्स डिव्हिजिबल बाय. राईट. हा काही कॅल्क्युलेशनच करायचं आहे तुम्हाला. कॅल्क्युलेशन करूया बघा. 2 0 कॅन्सल आउट केले. हा होता आय थिंक 48 इंटू 80 दॅट इज 0. 88 चा 60, 460 मिनिट दॅट इज 38. हा काय झाला आहे तुमचा सिंपल इंटरेस्ट 4 वर्षाचा सिंपल. याला तुम्ही असंही करू शकता किंवा असंही करू शकता. एका वर्षासाठी किती पर्सेंट आहे तुमच्याकडे? 12%. आणि किती वर्षाचं विचारलं आहे? 4 इयर्स. एका इयरमध्ये 12% तर 4 इयरमध्ये 48% परत करणे करताय. ठीक आहे. एका वर्षात 12% देणे, 4 वर्षात किती टक्के देणे त्याला? 48. राईट. आणि आपण पर्सेंटेज शिकलोय. हा 8,000 जो आहे हा स्वतःसाठी 100% असेल का? आणि टक्केवारी गिवन आहे, दिलेली आहे. पॉईंट नंबर 1चा यूज नंबर 1 मल्टिप्लिकेशन करून त्याच्या एका टक्क्याने असेल. तुम्हाला सरळ व्याज मिळतं. 1% ऑफ 8,000 किती होतो तो? 80 इंटू किती पर्सेंट देणे आहे त्याला? 48. राईट. 0 दॅट इज 64, 60 म्हणजे 38 तुम्हाला असेल. किंवा या प्रश्नामध्ये असं असतं की या सिंपल इंटरेस्टच्या ठिकाणी ग्रीड अमाऊंट किंवा टोटल अमाऊंट ऑफ ₹8,000 at 12% पर annum फॉर 4 years. सिंपल इंटरेस्ट असतो. ह्या 2 टर्म पैकी असते. तर तुम्हाला जर हा टर्म काढायचा असेल तर आधी तुम्हाला सिंपल इंटरेस्ट काढावं लागेलच. सिंपल इंटरेस्ट काढणारच नाही त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार. आणि तुम्हाला टोटल अमाऊंट विचारलं आहे. टोटल अमाऊंट काढायचं आहे. इज प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे तुमच्याकडे? 8,000. इंटरेस्ट किती आला आहे? इंटरेस्ट आला 3840. मीन्स टोटल किती होईल? 3840. हा काय झाला आहे तुमचा टोटल. राईट. समजते. याचा बाहेर तुमचा एकही प्रश्न संपलाय. मॅटर संपला. PTR त्याचा बाहेर जाण्याची काहीच गरज. पण काही क्वेश्चन किचकट स्वरूपात विचारले असतील ना, त्यासाठी शॉर्टकटिंग वापर करूया आपण. त्याचा पण वापर करण्याची गरज पडणार. बस PTR लक्षात ठेवा. उत्तर क्लिअर आहे. हे नोट करायचं असेल कमी करा. समोर काही तुम्हाला मंथलीज आणि डे वाईज इंटरेस्ट कसा काढायचा असतो. आपण 15-20 मिनिटाचं इंट्रोडक्शन घेऊ आणि मग क्वेश्चन करू. यापूर्वी बरं का, यापूर्वी म्हणजे 2017-2016च्या पूर्वी सिंपल इंटरेस्टवर जे तुमच्या परीक्षामध्ये क्वेश्चन्स पडायचे त्यामध्ये असे प्रश्न सिंपल इंटरेस्टवर विचारले जायचे की महिन्याचे व्याज. तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट दिला जात होता वार्षिक बरं का, पर ॲनम. पण तुम्हाला विचारले जायचे की 3 महिन्याचं व्याज किती किंवा 4.5 महिन्याचं व्याज किती किंवा 7.5 महिन्याचं व्याज किती, 11 महिन्याचं व्याज किती असे किंवा दिवसांवरही विचारले जायचे. दिवसांवर की काहीतरी वार्षिक दर तुम्हाला
तिथे जायचे बरं का. 17-18च्या पूर्वीची गोष्ट करतोय बरं का, त्याच्यानंतर बघितले नाही. पण तरीही जरी बघितले नसतील तरी समोर जर कधी तुम्हाला प्रश्न आले तर तुम्हाला डील करता आले पाहिजे. बरं काम आहे तुम्हाला ते शिकवून. कधी कधी प्रश्न असा असायचा की काहीतरी रेट ऑफ इंटरेस्ट दिला जायचा बरं आणि तुम्हाला दिवसाचे व्याज काढायला सांगा. 111 दिवसाचे व्याज, 17 दिवसाचे व्याज. विद्यार्थी त्याच्यामध्ये गोंधळायचे. पण असतं ते सुद्धा खूप साधं आणि सोपं. कसं करायचं त्याला बघूया की सिम्पल इंटरेस्ट मंथली होतं. मंथली होतं. जसं फॉर एक्झाम्पल सिम्पल इंटरेस्ट ऑफ ₹12,000 at 10% per annum for 7 months किंवा 11 months or 7.5 months. क्वेश्चन असे आहे की 12,000 रुपयाचे 10% वार्षिक दर आहे. 7 महिन्याचे किंवा 11 महिन्याचे किंवा कधी कधी असं पण यायचं की 2 इयर. हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. 2 इयर अँड 1 मंथ असे सुद्धा प्रश्न आलेले आहेत बरं. तर याला सुद्धा तुम्हाला डील करता आपला एकच फंडा एसआयचा एकच फंडा SI = PT. प्रिन्सिपल दिसतोय तुम्हाला, दिसला का प्रिन्सिपल राईट. टाईम पिरियड दिसतोय का तुम्हाला. त्या 4 प्रश्नापैकी 4ही टाईम पिरियड आहे. तर पहिला घेऊया 3 months 1 इयर 1 वर्ष मीन्स 12 months असं म्हणता येतं का रे. 12 महिने. मागच्या प्रश्नामध्ये आपण इयरनुसार 4 इयर्सचं काढलं, त्यामुळे मल्टिप्लाइड बाय 4 केला होता टाईम पिरियड. पण आता क्वेश्चन कशामध्ये तुम्हाला मंथ्स म्हणजे मंथमध्ये म्हणजे 12 महिने म्हणजे एका वर्षापैकी किती महिन्याचे काढता येईल तुम्हाला 7 महिन्याचे. एका वर्षापैकी म्हणजे 12 महिन्यापैकी किती महिन्याचं विचारलं आहे. तर 12 महिन्यापैकी किती महिन्याचं काढायचं आहे तुम्हाला 7 महिन्याचं काढायचं राईट. आणि आर किती दिसत आहे. आर दिसत आहे 10% राईट. 0 0 कटलं आहे 0 0 कटलं का रे राईट. 12 12 कटलं आहे दॅट इज 100 झालं आहे. 100 × 7 100 × 7 काय होईल तो 7 7 महिन्याचं व्याज किती असायला पाहिजे. हाच क्वेश्चन जर असाल 7.5 तर यामध्ये 12,000 × 12 महिन्यापैकी किती महिने आहे 7.5 राईट × 10%. तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट दिले 0 0 0 0 कटला आहे दॅट इज 100 × 7.5 750 हा होईल तुमचा सिम्पल इंटरेस्ट 7.5. आता हा खालचा प्रश्न इथे विद्यार्थी गोंधळतात म्हणजे गोंधळतात नाही उत्तर काढतात बरोबर हरकत नाही. पण ते विद्यार्थी कसं करतात की 2 वर्षाच्या आधी काढून घेतात वेगळं आणि मग 1 महिन्याच्या काढतात वेगळं आणि मग त्यांची करतात बेरीज आणि त्या ऑप्शनमध्ये पण असतात टिक करतात तर बरोबर आहे. त्याचाच वेळ जातो. सरळ असा जर प्रश्न तुम्हाला कधी दिसला त्याला मंथमध्ये कन्वर्ट करा. 2 years मीन्स 24 months प्लस 1 25 months ठेवून द्यायचे. 12,000 तुमच्याकडे प्रिन्सिपल आहे. तुम्हाला 12 पैकी 25 महिन्याचं व्याज काढायचं. वर्षाचं वेगळं काढू नका, महिन्याचं वेगळं करून काढू नका आणि त्याची बेरीज करू नका. उत्तर मिळेल त्याच्याने पण थोडा वेळ जास्त जाईल असं तुम्हाला डिरेक्टली मिळेल. 10% रेट ऑफ इंटरेस्ट दिलं आहे 0 0 0 0 कटलं आहे दॅट इज 100 × 25 2500 राईट. मंथली जर करत असेल आधी विचारायचं बघा आधी विचारायचं. सध्या मी 4-5 वर्ष 5-6 वर्ष गेले नाही आहेत पण तरी जर कदाचित कथा आला तिथे तर मास्तरने तर बोलला होता की विचारत नाही आणि आला तर तिथे मला शिकवण पडलीच काही पिरियड नाही का त्यामुळे मी शिकवून देतो कधी करून घ्या प्रयत्न.
तुम्हाला आलेला क्वेश्चन बरं का. चला पटकन काढायचं फक्त तुम्हाला पॉईंट समजलं आहे ना कसं काढायचं आहे. चला इन्स्टंट असं तर हे उदाहरण दिलं 2018ला तुमच्या परीक्षेमध्ये आलेलं आहे. सिम्पल इंटरेस्ट ऑफ ₹18,000 at 12% per annum for 4.5 months. ऑप्शन पण देतो आहे 8107063054. Calculation must be fast and accurate. स्ट्रॉंग असायला पाहिजे. फटाफट ठेवून द्यायचं. PTR 18,000 दिसतं येत बसू नका. SI = PTR सरळ ठेवून राईट. टाईम पिरियड मिळतो आहे 4.5 months मीन्स 12 महिन्यापैकी 4.5. रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो आहे 1% राईट. 12 भेटला आहे 100 भेटला आहे 180 into 4.5. तर 4.5 आहे तर हा 0 कॅन्सल आउट करून घ्या. डेसिमल पॉईंट कॅन्सल आउट करून घ्या. 18,5 जा 9 remaining that is 810. क्लिअर. चला हा आला मंथ बघतो. तुम्हाला 2017-18च्या पूर्वी KYC प्रोसेस असायची की 11 डेजचं सिम्पल इंटरेस्ट 27 डेजचं 3 डेजचं असं पण असायचं बरं. क्लिअर आहे. डे वाईज जर सिम्पल इंटरेस्ट विचारायचे असतील तर 4 दिवसांवर जास्तीत जास्त क्वेश्चन आलेले आहेत ना. 4 दिवसांवर आणि हे दिवस होते 73 डेज 146 डेज 219 डेज 292. या 4 दिवसांवर मोस्टली क्वेश्चन 2017-18च्या पूर्वी जे याच्यावर यायचे ना क्वेश्चन की किती दिवसाचं व्याज. तर दिवसाचं व्याज या 4 दिवसांवरच ऑलमोस्ट क्वेश्चन आलेले आहेत. पण या 4 दिवसांच्या व्यतिरिक्त पण इतर दिवस आहेत त्याला कसं काढायचं ते सुद्धा आपल्याला या 4 दिवसाचं फॉलो. सिम्पल इंटरेस्ट ऑफ at 20% per annum for 219 days. तुम्हाला 219 दिवसाचं सिम्पल इंटरेस्ट काढायचं आहे. तर खंड तर आपला तोच आहे. सिम्पल इंटरेस्ट = प्रिन्सिपल आहे 6,000 राईट. टाईम पिरियड घ्यायचा. टाईम हा जो 1 year होता याला 12 months मग अशी आपण यूज केला होता. 12 महिने म्हणजे 1 वर्ष राईट. किंवा याला असंही मला म्हणता येतं का की 365 days = 1 year. अजूनही खूप सारे गावखेड्यात म्हणतात बरं का 365 दिवसही पूर्ण असतो असं म्हणतात बरं का. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा असतो की वर्षभर पूर्ण असतो. गावखेड्यातले लोक अजूनही वापर करतात 360. मला या 365 दिवसापैकी किती दिवसाचं काढायचं आहे 200 राईट. जसं मगाशी 12 महिन्यापैकी 7 महिने घेतले का. मला 365 दिवसापैकी किती दिवसाचं काढायचं आहे 219 ठीक. हा झाला तुमचा टाईम राईट. आणि मग रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळतो आहे तुम्हाला 20% मिळतो. 20% मिळून दिला. कॅल्क्युलेशन्स करायचे. आता या 4 दिवसांवरच का प्रश्न पडलेले आहेत. ऑलमोस्ट क्वेश्चन आहे 4 दिवसांवर. त्याचं कारण हे सांगतं की हा जो दिसतो ना हा 73चा टेबल आहे.
73 2 जा 146, 73 3 जा 219, 73 4 जा 292 and 73 5 जा 365 होतो. ज्यांना माहिती आहे की हा 73च्या टेबलमध्ये तेच या प्रश्नाचं उत्तर काढतात, अन्यथा बाकीचे भरकटत बसतात. हा जो टेबल आहे ना हा 73चा आहे आणि हे जे दोन हे फ्रॅक्शन जो दिसतोय ना हा 73ने इथे पण आणि 73ने इथे पण डिव्हिजन होतो. तर 73 3 जा 219 आणि 73 5 जा 360. हे 4 दिवस जे वरती लिहिले आहेत ते 73च्या टेबलमध्ये असतात आणि त्याच्यामुळे प्रश्नाचे उत्तर लवकर काढता येतं. हे ज्या विद्यार्थ्याला माहिती आहे तोच लवकर उत्तर काढतो. त्यामुळे या 4 दिवसांवर मॅक्झिमम क्वेश्चन्स आलेले आहेत, मॅक्झिमम. राईट. आणि मग आता हा मोठा फ्रॅक्शन होता हा 3/5 झाला आहे. तुम्हाला सहज सॉल्व करता येईल का? हा 5 4 जा राईट. पुन्हा हा 4ने याला डिव्हिजन करू, दॅट इज 25 25ने इथे डिव्हिजन केलं 25 2 जा 10 × 25 4 जा 0 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुमच्या क्वेश्चनचा आन्सर होईल. राईट. 24 3 जा 72 ने 720 हे आन्सर असायला पाहिजे की 6000 रुपयाचे 20% आहे 219 डेज आन्सर. सिंपल इंटरेस्ट किती व्हायला पाहिजे 7 त्याच्यावर एक क्वेश्चन आत्ताच दिसलं बरं का मला. त्याला नोट करा, एक क्वेश्चन देतो मला आन्सर काढून मग समोर जाऊया. मग या 4 दिवसांच्या व्यतिरिक्त जे असतील ना त्याचे आन्सर कसे काढायचे ते सुद्धा बोलूया. रेडी सर सॉल्व. ज्यांना माहिती असेल 73च्या टेबलमध्ये ते येतात तेच उत्तर काढतात बरं का. बाकीचे उत्तर काढतात. ऑप्शन नंबर 5 ऑप्शन नंबर आहे का 12,000 दिलेलं आहे तुम्हाला 365 पैकी 73 डेजचं काढायचं. होता म्हणजे काय 8% राईट. 1 जा 5 जा राईट. 5 24 जा राईट. 2 0 2 0 कॅन्सल होत. 24 8 जा 192 हे आन्सर असताना. आता या 4 दिवसाच्या व्यतिरिक्त जर इतर दिवस असतील तर त्याच्यामध्ये एक विशेष क्रायटेरिया असतो. विशेष क्रायटेरिया तो कसा त्या 4 दिवसाच्या व्यतिरिक्त पुण्याचं राहिलं का रे सगळं समोर सांगा किती दिवसाचं घेऊ. 365चा खाली सांगा किती दिवसाचं व्याज करायचं आहे. 92 चला 90 पुन्हा कोणाचे काही दिवस आहेत का रे 185 पुन्हा कोणाचं चला 11 त्या 4 दिवसाच्या व्यतिरिक्त इतर दिवसांचे जर सरळ व्याज काढायचं असेल तर त्याच्यामध्ये एक विशेष क्रायटेरिया तो क्रायटेरिया समजतो. त्या क्रायटेरियाच्या बाहेर क्वेश्चन तयार होत. चला सिंपल इंटरेस्ट इक्वल टू PTR राईट. प्रिन्सिपल किती आहे, टाइम पिरियड किती आहे
92 days out of 360. 92 राईट. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? tan वगैरे इथपर्यंत राईट. 2020 कटले का? या क्वेश्चनचा विशेष क्रायटेरिया असा असतो की तुम्हाला ही जी प्रिन्सिपल दिली असते ना तो 73च्या टेबलचा असतो. त्याच्याशिवाय हा प्रश्न विचारला जात नाही. हाच क्रायटेरिया असतो. प्रिन्सिपल जो दिलेला असतो त्याच्यामध्ये 73ने डिव्हिजन होतं. हा क्रायटेरिया असतो. बघा तर 146 आणि हा याला आणि 5ने ह्याला रिड्यूस केलं दॅट इज 2 into 2 दॅट इज 4 into 92 तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे दॅट इज 8 दॅट इज 36 368 हा होतो तुमचा सिंपल. अदर सेम 185 जर काढायचा असेल तर मग इथे 185 into 4 करावं लागेल. 11 डेजचा काढायचा असेल तर इथे 11 घेऊ into 4 तयार होईल. तुमचा आन्सर काय भेटेल राईट ना. समजतं. एक क्वेश्चन कसा दिला मला एक क्वेश्चन दिला तर जमेल. चालेल याला नोट करा. क्वेश्चन परीक्षेत आलेलंच आहे बरं का. माझ्याकडे जितके ठेवलेले आहे ते परीक्षेमध्ये नोट केलेले आहे. नोट करायचं. चला सोडवा. काढा. ऑप्शन देतोय 30, 60, 90, 120 and क्वेश्चन हा सुद्धा परीक्षेत विचारलेला आहे. ऑप्शन ए 30, ऑप्शन बी 60, ऑप्शन ए 30, ऑप्शन बी 60, ऑप्शन ए मेजॉरिटी ऑप्शन ए है. मेजॉरिटी इज ऑलवेज कॅल्क्युलेशन तुमचे स्ट्रॉंग आणि ॲक्युरेट असायलाच पाहिजे. 250 3 डेज काढायचे आउट ऑफ 365 अँड 20%. आता इथे विचारात पडतात की हा तर त्याच्यामध्ये 73च्या टेबलमध्ये येतो की नाही. पण डेफिनेटली येतो बरं का. त्याच्याशिवाय हा क्वेश्चन तयार होत नाही. मी सांगतो झालेलाच नाही अजून. राईट. चला डिव्हिजन करू. 25ला झालं का त्या या 5ने इथे रिड्यूस करा. 5 3 जा 3 रिमेनिंग 5 6 जा 2 रिमेनिंग 5 जा आणि हा 365 आणि हा 365 कटला का कटला तर हा किती झाला 10 into 3 30 तुमचा आन्सर असायला. काय झालं येलो नाही क्लिअर आहे खतम राईट. तर जर कधी भविष्यात असा प्रश्न डेज वाईज पडला तर जरा जेव्हा दोन्ही टाईपचं लक्षात ठेवा बरं का. एक त्याचे 4 डेज आणि अदर डेज जर असतील तर तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट जी दिलेली असेल ती 73ने डिव्हिजिबलच असेल. कशी पण ही जी दिसते ना 80,250 त्याच्या ठिकाणी दुसरी कुठली तरी अमाऊंट असेल किंवा कुठली अमाऊंट असेल ती 73ने डिव्हिजिबल होईलच. त्याच्याशिवाय प्रश्न हा तयार होत. चला हे तर तुम्हाला डेज मंथली आणि इयरली सिम्पल इंटरेस्ट कशाचा वापर केला ऑनली PTR राईट. त्याच्यानुसारच आपल्याला समोरच्या क्वेश्चन्स तयार करायचे. ज्या क्वेश्चन्समध्ये शॉर्टकट्स असतील ते शॉर्टकट्ससुद्धा ग्रीड अमाऊंट ही शिकवली आहे तुम्हाला. ग्रीड अमाऊंट मीन्स प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट राईट ना. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट ग्रीड अमाऊंट. विशेष जर क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येईल तर त्या
रीड अमाऊंटशी रिलेटेड. चला एकेका क्वेश्चनला सुरुवात करूया. क्लिअर आहे ना इथपर्यंत फक्त. चला क्वेश्चन नंबर 1. The simple interest on a sum of money is equal to the principal and the number of years is equal to the rate percent per annum. क्वेश्चन वाचून समजून घ्या. काय बोलताय तो की सिंपल इंटरेस्ट जो आहे जो काही पण असेल तो इक्वल टू किती बोलताय प्रिन्सिपल. म्हणजे प्रिन्सिपल जर 100 रुपये असेल तर सिंपल इंटरेस्टसुद्धा 100 रुपये असायला पाहिजे, किंमत दिलेली नाही. आणि समोर बोलताय द नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू द रेट पर्सेंट. रेट पर्सेंट आणि नंबर ऑफ इयर्स हे सुद्धा सारखे. जर 5 वर्षासाठी क्वेश्चन असेल तर रेट ऑफ इंटरेस्ट 5% असायला पाहिजे. राईट. तर इथे क्वेश्चन नंबर 1 सिंपल इंटरेस्ट इक्वल टू जर एक्स असेल तर प्रिन्सिपल सुद्धा एक्सच असायला पाहिजे, बरोबर ना. आणि दुसरा इथे टाईम पिरियड जर 5 इयर्सचा असेल तर रेट ऑफ इंटरेस्ट हा सुद्धा 5%च असायला पाहिजे. त्यांची संख्या सारखी आहे असं बोलतोय ना, तर याला आपण काय बोलूया, याला y% बोलू. y इयर्स y माहिती नाही ना आपल्याला किती वर्षासाठी आहे असं काही दिलेलं नाही ना. पण इतकं मात्र सारखं असं इतकं मात्र हे आहे की दोघांची संख्या बरोबर असेल आणि हे सुद्धा सिंपल इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल हे सुद्धा बरोबर. आणि आपला फंडा असा आहे की सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पी राईट. चला तुमच्याकडे चारही व्हॅल्यूज आहेत इन टर्म्स ऑफ व्हेरिएबल्समध्ये. आपण सिंपल इंटरेस्ट किती आहे भाऊ, प्रिन्सिपल टाइम पिरियड y इयर्स, रेट ऑफ इंटरेस्ट y%. राईट. हा x कॅन्सल आउट करेल डिव्हिजनमध्ये. हा 100 इकडे येईल तर इकडे जाईल आणि y इंटू y स्क्वेअर करता येईल. तो 100 कुणाचा तरी स्क्वेअर आहे का, 10चा स्क्वेअर आहे. मीन्स y इक्वल टू काय म्हटलं तुम्हाला, म्हणजे हा जो नंबर ऑफ इयर्स आहे हा किती इयर्स असायला पाहिजे, 10 इयर्स. आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती असायला पाहिजे, 10%. y स्क्वेअर मिळेल तुम्हाला. क्वेश्चन कोणासाठी विचारलं आहे बघा, तर फाइंड द रेट पर्सेंट. रेट पर्सेंट किती असेल, राईट, बरोबर ना. करेक्ट. हा महत्त्वाचा आहे. जर रिसेंटली कोणते क्वेश्चन आले 2-3 टाईपचे जे सुरुवातीला सांगितले ना, त्याच्यामध्ये हा इन्स्टॉलमेंटचा क्वेश्चन दिसतोय. सिंपल इंटरेस्टमध्ये जर क्वेश्चन येईल तर त्यात 3 टाईपचे क्वेश्चन विचारण्यात येत आहेत सध्या 2017-18च्या नंतर. त्याच्यामध्ये एक टाईप आहे इन्स्टॉलमेंट. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन डील करता येत नाही. आणि हा क्वेश्चन मी तुम्हाला 2 पद्धतीने शिकवतो. 2 पद्धतीने. त्या 2 पद्धतीपैकी कोणती पद्धत करायची आहे ते सुद्धा सांगतो. डिपेंड करते तुमच्यावर तुम्हाला कसं सांगतो. व्हॉट ॲन्युअल इन्स्टॉलमेंट विल discharge a debt of ₹1062 due in 5 years at 9% simple interest. तुम्हाला ॲन्युअल इन्स्टॉलमेंट करायची आणि तुम्हाला टोटल अमाऊंट दिली आहे ₹1062 आणि 5 इयर्स दिलेले आहे. विद्यार्थी काय करतात, त्यांना वाटतं की सिंपल इंटरेस्टनुसार जो हप्ता आहे ना ॲन्युअल इन्स्टॉलमेंट तो सारखाच असेल तर त्याला 5ने भाग देतात आणि ऑप्शनमध्ये शोधतात. इनफॅक्ट कसं होतं लक्षात 2 टाईपचे इंटरेस्ट असतात, 2 टाईपचे. मग त्या भावने म्हटलं की मी फायनान्सवर गाडी घेतली, सॉरी काय पर्सनल लोन घेतलं, राईट ना. तर त्याला जे पर्सनल लोन भेटलं ना ते फ्लॅट इंटरेस्टवर भेटतं. फ्लॅट इंटरेस्ट असतो, तो रिड्युसिंग नसतो. 2 टाईपचे इंटरेस्ट आहे, एक फ्लॅट इंटरेस्ट असतो, एक रिड्युसिंग असतो. तुम्ही फायनान्सवर गाडी घ्या, पर्सनल लोन घ्या किंवा छोट्या मोठ्या वस्तू घ्या, तुम्हाला फ्लॅट टाईपचे इंटरेस्ट. समजा 1 लाखाची वस्तू जर तुम्ही घेत असाल किंवा 1 लाख रुपये पर्सनल लोन घेत असाल ना, त्यावर 1 लाख रुपयावर सुरुवातीलाच व्याज लावलं जातं 16%.
16%, 18%, 24% जे काही असेल, आणि मग किती वर्षाचे हप्ते, किती महिन्याचे हप्ते, त्यानुसार एक टोटल अमाऊंट 1 लाख रुपयाची जर तुम्हाला कदाचित 1,30,000 35,000 पे करावे लागतात, असंच असतं ना रे. तर ती जी 1 लाखाची वस्तू घेतली बरोबर, किंवा 1 लाख तुम्ही पर्सनल लोन घेतलं, त्यावर तुम्हाला 1,30,000-35,000 पे करावे लागतात. आणि ते जे इन्स्टॉलमेंट आहेत ना, ते 1,35,000चे तुकडे पडतात, ते 1 लाखाचे तुकडे पडत नाही. याला म्हणतात फ्लॅट इंटरेस्ट, एकदाच लावले फ्लॅट इंटरेस्ट. दुसरा असतो रिड्यूस. म्हणजे तुम्ही त्या फ्लॅट इंटरेस्टमध्ये 1,25,000 शेवटचा हप्ता जरी देणार ना तुम्ही, तर तो शेवटचा हप्तासुद्धा तुम्हाला त्या 1 लाखावर लावलेल्या इंटरेस्टवर द्यावा लागतो, शेवटचा हप्तासुद्धा, बरं का. हा फ्लॅट इंटरेस्ट. पण जे मोठ्या मोठ्या अमाऊंटच्या ज्या काही जे करोडो किंवा लाखोच्या वर जे काही असतात ना, जसे व्यावसायिक लोक किंवा दुसरे कोणी घेतात, त्याच्यावर रिड्युसिंग इंटरेस्ट लागतो. रिड्युसिंग इंटरेस्ट कशासाठी, 1 लाखाची जर वस्तू ते खरेदी करतायत त्याच्यावर, आणि त्याचा समजा 18%, 24% काही पण रेट ऑफ इंटरेस्ट असेल, काही पण रेट ऑफ इंटरेस्ट, तर ते जसे जसे पे करत जातात ना, 1 लाखापैकी समजा 20,000 पे केले, तर शिल्लक रिमेनिंग 80,000वर व्याज असते. समोर जाऊन ते हळूहळू हप्ते भरतील, 50,000 पे केले त्यांनी, 50,000 राहिले. समोरचे जे आहेत हप्ते ते 50,000वर ते रिड्यूस होत जातं, तर रिड्यूसिंग इंटरेस्ट. त्याच्यामध्ये 1 लाखावर कमीत कमी 20,000 किंवा 15,000 एक्स्ट्रा जातात. एक उदाहरण दिलं बरं का, ह्या दोन. पण हा जो प्रश्न आहे हा फ्लॅट इंटरेस्टचा, त्याच्यात असतो फ्लॅट इंटरेस्ट. आणि विद्यार्थ्याला असं वाटतं की 5 वर्षाचा आहे आणि सिम्पल इंटरेस्टचा क्वेश्चन आहे, दिलेल्या टोटल अमाऊंटला 5ने भाग देऊन फक्त तो पण ऑप्शनमध्ये उत्तर मिळत असावं. तुम्हाला समजावून सांगतो की कसं, की 5 वर्षासाठी जेव्हा तो पहिला हप्ता देईल ना, जेव्हा तो पहिला हप्ता देईल पहिल्या वर्षी, तर समोर असणारे जे 4 वर्ष आहेत पहिल्या वर्षी, बरं का, पहिल्या वर्षी जेव्हा देईल तेव्हा समोर असणारे जे 4 वर्ष आहेत ना, त्या 4 वर्षावरच्या त्याला व्याज पे करावं लागेल त्या पहिल्या हप्त्यासोबत. जेव्हा तो दुसरा हप्ता देईल ना, तर समोर राहिले 3 वर्ष, दुसरा हप्ता जेव्हा तो देईल ना, तर हप्त्यासोबत त्याला 3 वर्षाचं व्याज पे करावं लागेल. जेव्हा तो तिसरा हप्ता देईल ना, तर समोर राहिले 2 वर्ष, तिसऱ्या हप्त्याला त्याला 2 वर्षाचं व्याज पे करावं लागेल. जेव्हा तो चौथा हप्ता देईल तर 1 वर्ष राहिले, त्या चौथ्या हप्त्यासोबत त्याला 1 वर्षाचं व्याज पे करावं लागेल. आणि जेव्हा तो 5वा हप्ता देईल ना, समोर काहीच राहिलेलं नाही आहे, तर 5वा हप्ता जो देईल ना, तो त्याला फक्त हप्ता द्यायचा आहे, जो काही त्याचा एन्युअल इन्स्टॉलमेंट असेल. आणि या पद्धतीने ती टोटल अमाऊंट फ्लॅट इंटरेस्टनुसार त्याची डिक्लेअर केली जाते. तर पहिला हप्ता समजा त्याला ॲन्युअल, तुम्हाला ॲन्युअल इन्स्टॉलमेंटच विचारतो बरं का. ॲन्युअल इन्स्टॉलमेंट जो आहे, ॲन्युअल इन्स्टॉलमेंट समजा X रुपये असेल, तर पहिला हप्ता तो X रुपीचा देईल. आता याच्यावर पहिला त्याला 4 वर्षाचं व्याज द्यावं लागेल. किती वर्षाचं व्याज द्यावं लागेल? याच्यावर या हप्त्यासोबत त्याला या हप्त्याच्या 4 वर्षाचं व्याज. आणि रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला दिलं आहे 9%, राईट, 9%, आणि त्याला 4 वर्षाचं व्याज. 9 × 4 36% पे करेल तो याच्यासोबत या हप्त्यासोबत पे करेल 36%. तर 36 हा काय झाला तुमचा पहिला हप्ता, हा झाला पहिला हप्ता. त्यानंतर तो दुसरा हप्ता देईल या X रुपीजचा हप्ता, त्याचा X रुपीजचाच आहे, पण या X रुपीज सोबत त्याला दुसरा हप्ता X रुपीजसोबत त्याला X रुपीजवर 3 वर्षाचं व्याज द्यावं लागेल. या X वर 3 वर्षाचं व्याज 9 3 जा 27% द्यावा लागेल. हा काय झाला त्याचा सेकंड इन्स्टॉलमेंट. मग तिसरा इन्स्टॉलमेंट देईल तो X रुपीजचा हाच, पण या X सोबत त्याला 2 वर्षाचं व्याज द्यावं लागेल. तिसऱ्या 2 वर्षाचं व्याज 9 2 जा 18%. हा झाला त्याचा तिसऱ्या इयरचा इन्स्टॉलमेंट, राईट. चौथा हप्ता देईल तो X रुपीज, पण या X सोबत त्याला 1 वर्षाचं व्याज द्यावं लागेल. चौथा हप्ता देईल तर 1 वर्षाचं व्याज 9 1 जा 9%, राईट. हा झाला त्याचा चौथ्या वर्षाचा इन्स्टॉलमेंट. आणि 5व्या वर्षी जेव्हा तो देईल त्यावेळेस त्याला इंटरेस्ट द्यावा लागणार नाही, फक्त हा हप्ता पे करेल, आणि संपलं. आणि हे सर्व पे केल्यानंतर त्याला टोटल अमाऊंट जी द्यायची आहे ती 1062 आहे. तर हा टोटल 1062 हा क्रायटेरिया असतो, त्यानुसार
लांबच दिसतंय, शॉर्टकट शिकवतो बरं. बट हा समजवायचं होतं मला याला की आपले कसे दिले जातात. विद्यार्थ्यांना हे माहिती नसतं, ते 1062ला फायनल डिव्हिजन करतात तसं उत्तर मिळत. चला याला कॅल्क्युलेट करूया आणि उत्तर आपण काढून घेऊया. एक्स कुठे कुठे आहे बघा, हा एक, हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे बरं का, हा दुसरा ॲडिशन मध्ये, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाच एक झाले प्लस बघा हा 100 100 100 100 सारखा दिसतोय, 100 खाली डिनॉमिनेटर सारखा. हा 36x आहे प्लस हा 27x आहे प्लस हा 18x आहे प्लस हा 9x आहे. समजले इक्वल टू 106. हा त्यांची जर टोटल केली तर 36 आणि हा 36 दॅट इज 72 प्लस 18 दॅट इज 90. तर हे किती आले टोटल 90x आणि काय हा मिक्स फ्रॅक्शन दिसतोय बघा. 100 × 5x 500x 500x प्लस 90x 590x डिव्हिजन बाय इक्वल टू किती आलं 106. हा 590 × 100 जर इकडे गेला तर 100 वर जाईल 590 खाली म्हणजे तुम्हाला काय मिळेल x आणि हा x काय आहे तुमचा. आता इथे डिव्हिजन सुद्धा करता आलं पाहिजे तुम्हाला. बघा हा 0 आणि 0 करतो 59चा टेबल येत नाही तो का नाही येत ना, मग 59चा टेबल जनरेट करतो. 60चा टेबल 60चा 60पेक्षा एक नाही कमी आहे. मागच्या एका लेक्चरमध्ये पण कदाचित सांगितलं त्यानुसार बघा 60 गुणे 120 होतात पण 120पर्यंत जात नाही. तर 59 1 जा 50 रिमेनिंग किती राहिले तर 59 इथून 41 राहिले आणि हे 6 मीन्स 47 रिमेनिंग राहिले राईट. चला 60चा टेबल 6 8 जा 480 होतात 6 8 जा 68 जा 480 400 राईट. आणि 8 जा हा 1 ने कमी आहे तर 8 म्हणजे 8 कमी करा तर 480 - 8 72 होतो 472 म्हणजे 59 8 जा 472 म्हणता येईल म्हणजे ना. आणि 18 × 10 18 × 10 तुमचं उत्तर काय असायला पाहिजे कसं काही मिळतं का मला ऑप्शनमध्ये आहे. तात्पुरतं हे नोट करून ठेवा, कॉपीमध्ये सजवून ठेवा. तुम्हाला असं डील करायचं नाही. तुम्हाला कसं डील करायचं आहे शॉर्टकटने ते सांगतो राईट. चला पटकन याला नोट करा. शॉर्टकट कसा वापर करायचा आहे याचा आन्सर कसं काढायचं आहे. तर हे खूप लांब कसं झालं आहे कदाचित मी समजून दिलं आहे. आठवड्याभरानंतर एका महिन्यानंतर विसर पडण्याची शक्यता आहे. परीक्षेला वेळ आला घेऊन उद्याच लगेच परीक्षा ही उद्या हा प्रश्न येणार. बट सिम्पल इंटरेस्ट येईल तर या इन्स्टॉलमेंटवर येण्याची शक्यता आहे. मागच्या काही परीक्षांमध्ये इन्स्टॉलमेंटवरच क्वेश्चन भरण्यात आलेले आहे. शॉर्टकट समजवलेलं आहे ते सुद्धा समजून करणार त्याला सॉर्ट आउट करणार. आता ठीक आहे हा समजलं आहे पण याच संख्या असतील असं नाही ना त्या 1062च्या जागेवर दुसरी कोणी संख्या असेल. कधी कधी हा क्वेश्चन 6 इयर्स 7 इयर्सला पण येतो त्याच्यामध्ये पुन्हा किचकटपणा तयार होईल आहे ना. रेट ऑफ इंटरेस्ट एकदा दिलेला असतो हा 9% आहे 11% 7% असा दिलेला असतो. काय करायचं आहे सर ॲन्युअल इन्स्टॉलमेंट किती आहे आपली आपल्या पर्सेंटेजचा एक सेंटेन्स आहे तुम्हाला पाठ झालाच असेल ईच अँड एव्हरी नंबर इज 100% फॉर. तर ही तर स्वतःसाठी 100% असेल असेल ना रे. सर्वात शेवटची इन्स्टॉलमेंट बघा त्याने किती दिली आहे एक्स म्हणजे हा 100% दिला आहे काय 100% सर्वात शेवटची सर्वात शेवटची. त्यानंतर 4th इन्स्टॉलमेंट बघा 4th नंबरची इन्स्टॉलमेंट हा 100% आहे आणि हा 9% आहे.
100 प्लस 9, 100% आहे ना, प्लस याचेच 9% आहे एक्सचे. 100 प्लस 9 किती झाले? तो 109% दिले. चौथी इन्स्टॉलमेंट, थर्ड इन्स्टॉलमेंट थर्ड इन्स्टॉलमेंट हा 100 आहे प्लस 18%. किती पर्सेंट दिलं आहे? 118%. राईट. सेकंड इन्स्टॉलमेंट बघा, 100 प्लस 27 127% दिलं आहे, त्यांनी पे केलं आहे. आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट 100 प्लस 36. राईट. यामध्ये असं झालं आहे की पाचवी इन्स्टॉलमेंट त्याने पाचवी इन्स्टॉलमेंट जी आहे ती 100% दिली आहे. राईट. चौथी इन्स्टॉलमेंट जी आहे ती 109% दिली आहे. थर्ड इन्स्टॉलमेंट जी आहे 118% दिली आहे. सेकंड इन्स्टॉलमेंट जी आहे 127% दिली आहे. आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी आहे 136% दिली आहे. तर टोटल किती पर्सेंट पे केले त्याने काउंट करा. 1 2 3 4 5 500. राईट. दॅट इज 27 27 54 प्लस 36 590% पे केलं त्याने. आणि ती 590% किती संख्या होती? 1062 होती. आणि पर्सेंटेजमध्ये आपण हा भाग शिकलो आहे की एखादी पर्सेंटेज एखादी संख्या यांच्यामध्ये जर सिमिलॅरिटी मिळत असेल तर सिमिलॅरिटी आठवतं ना, तुम्हाला बोललो की पर्सेंटेज हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मिळणारच. आणि तो सिमिलॅरिटीचा पॉईंट शिकवताना मी तुम्हाला बोललो होतो की त्याच पॉईंटवर जास्तीत जास्त क्वेश्चन तुमचे डिल होणार. की 590% जर 1062 असेल तर 1062ला 590ने डिव्हिजन करून दॅट इज द 1% ऑफ टोटल अमाऊंट त्या एक्सची म्हणजे ॲन्युअल इन्स्टॉलमेंटची. अँड मल्टिप्लाइड बाय 100 तर होतं तो एक्स होता जो ॲन्युअल इन्स्टॉलमेंट तो 100% मिळेल ना. आणि हेच काहीतरी आपण दिलं होतं 0 कटला होता. दॅट इज 1 जा 47 रिमेनिंग, दॅट इज 8 जा 18 इंटू 10 उत्तर आलं होतं. दिस तुम्ही जा अशा पद्धतीने लहान बचत करून सर्वात शेवटची इन्स्टॉलमेंट 100%. रेट ऑफ इंटरेस्ट बघून घ्या किती आहे त्यानुसार अजून परत जा टोटल पर्सेंटेज तयार करा. टोटल त्याला किती पे करायचे ते बघा. 1% होईल त्याला डिव्हिजन केलं तर मल्टिप्लाइड बाय 100 तुमच्या क्वेश्चनचा आन्सर इथून डिरेक्टली तयार होतो. हा पार्ट समजला आहे का? बी शुअर. हा मी अजूनही सांगतोय सिम्पल इंटरेस्टवर क्वेश्चन जर पडण्याची शक्यता असेल तर सर्वात जास्त चान्सेस आहे ॲन्युअल इन्स्टॉलमेंटचीच आहे. सर्वात जास्त सध्याच्या परिस्थिती नाही तर मागच्या 4-5 वर्षामध्ये सिम्पल इंटरेस्टवर विशेष क्वेश्चन पडलेले नाही आहेत तुमच्या परीक्षांमध्ये. कंपाऊंड इंटरेस्टवरच आलेले. हा सिम्पल इंटरेस्टचा आणि ॲन्युअल इन्स्टॉलमेंटचा क्वेश्चन आहे. कंपाऊंड इंटरेस्टमध्ये पण ॲन्युअल इन्स्टॉलमेंटचा क्वेश्चन असतो पण तो वेगळा असतो बरं का. तो कंपाऊंड इंटरेस्ट हा सिम्पल इंटरेस्ट जो फ्लॅट पक्का. क्वेश्चन पुन्हा दिसतोय बरं का. क्वेश्चन नंबर 13 बघा. क्वेश्चन नंबर 13 नंबरचा क्वेश्चन 1330 सापडला. सेम आहे करता येईल तुम्हाला. लेफ्ट सोडो फॅन खाली उभं राहतं तोपर्यंत. सेकंड मेथडने सोडवा बरं का. पहिली पद्धत मग लांबल्याचं काय ना. सेकंड मेथडची सांगितली शॉर्टकट त्याच्यानुसार सॉल्व करा. ऑप्शन नंबर 1 200 ओके. मला उत्तर माहीत नाही प्रश्न दिसला फक्त म्हणून सांगितलं. ऑप्शन बी. बी काय बोलतोय 250.
250. ओके, 200 इकडे, 250 इकडे. पुन्हा कोणी आहे का रे? एनीबडी अगेन? करणार आहे भाऊ, करणार आहे. काय आलं होतं? 200. ऑप्शन नंबर 1 400. ओके, ऑप्शन नंबर डी. वेगवेगळे उत्तर येत आहेत. इकडे 200, इकडे 250, तिकडे 400. कुणाच्या 300 आहे का? ऑप्शन नंबर सी 4 येऊन जातात. म्हणजे कुणीतरी बरोबर असेलच ना. 250. अच्छा, 250, 250. 250. अरे 250ची मेजॉरिटी तयार होते इकडे तर. सीटने पण होतं. सीटने खूप सारे क्वेश्चन्स होतात, पण मला तुम्हाला एक्सप्लेन करून देणे. सीट तर शिकवलं आहे तुम्हाला, तुम्ही सीटनुसार सॉल्व करता येईल तुम्हाला, पण मला एक्सप्लेन करून देणं. त्याच्यापूर्वी पण काली जे शिकले ना प्रॉफिट अँड लॉसचे, तिथून खूप सारे सीटने होत होते बरं. तर मला तुम्हाला समजवून देणे होतं ॲक्च्युली कशा पद्धतीचे प्रोसेस होते. ऑप्शन ए 200. ओके, चला 200ची मेजॉरिटी वाढते. ऑप्शन बी, अरे बदललं तुझं उत्तर. ऑप्शन बी, ऑप्शन बी वाले जास्त दिसतो. ऑप्शन बी. चला सर्वात आधी बघा की प्रश्न किती वर्षासाठी आहे. किती वर्षासाठी आहे रे? 4 वर्षासाठी. म्हणजे 4थ्या वर्षी जेव्हा तो इन्स्टॉलमेंट पे करेल त्याला एक्स्ट्रा देण्याची गरज नाही. म्हणजे 4थ्या वर्षी तो 100% पे करेल, राईट ना. 4थ्या वर्षी तो 100% पे करेल 4 वर्षासाठी. तर 3ऱ्या वर्षी इथं रेट ऑफ इंटरेस्ट बघा किती आहे? 4%. 4%. तर 3ऱ्या वर्षी त्याला 1 वर्षाचं व्याज द्यावं लागेल, मीन्स 104%. दुसऱ्या वर्षी त्याला या वरच्या 2 वर्षाचं व्याज द्यावं लागेल, 4 + 4 8%, 108%. आणि पहिल्या वर्षीच्या वर तिघांचं व्याज द्यावं लागेल, म्हणजे 4 × 3 = 12%, 112. असंच ना. चल करा 1111, दॅट इज 4. 12 + 8 20, 24. राईट ना नाही? 24% हेच ना. इक्वल टू किती पे करायची आहे आता? 1060 पे करायचे आहे. 1060, राईट. एक संख्या, एक पर्सेंटेज इक्वेलिटी फॉर्म झाली आहे. 1060 इक्वल टू 424 इंटू, आता कॅल्क्युलेशन्स का बरोबर 8 ने डिव्हिजन होत आहे. चला 8 5 जा, 8 3 जा, राईट. 8 ने इथे डिव्हिजन केलं तर 8 1 जा, 2 रिमेनिंग 8 3 जा, नाही इथे 8 ने नाही बरं, 4 ने करेल. 4 ने रिड्यूस होईल बरं. 4 1 जा, 4 0 जा, 4 6 जा, राईट. इथे 4 2 जा, 2 रिमेनिंग 4 6 जा, 2 रिमेनिंग 4 106. त्याच्यामध्ये जर कॅन्सल आउट केलं तर 2 2 ने, दॅट इज 53, दॅट इज 50. 53च्या 53 5 जा 265 होतात बघा. 5 5 जा 25, 3 5 जा 15, 250 + 15, दॅट इज 5 × 50, दॅट इज 250 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर मार्क करून जेव्हा भेटायला प्रश्न सिंपल इंटरेस्टवर जर क्वेश्चन पडेल तर 3 टाईपपैकी एकच मिळेल तुम्हाला. बाकीचे सर्व नजारा म्हणजे गायब झालेले आहेत क्वेश्चन. जे काही मिळतील ते कंपाऊंड इंटरेस्टवरच मिळतील. आता तुम्हाला प्रश्न कंपाऊंड इंटरेस्टला मेन फोकस करायचा आहे आपल्याला. समोर क्लिअर आहे का? आजचे इथपर्यंत क्लिअर आहे का रे? हां, तुम्हाला बेसिक पार्ट काही शिकवला आणि क्वेश्चनला सुरुवात केली आहे. समोर आपल्याला पुन्हा समोर जाणे बाकीचे नेक्स्ट लेक्चरला.
समोरच्या वीकमध्ये माझे 4 दिवस लेक्चर होणार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस लेक्चर होणार. शुक्रवारपासून आपण मी ठीक ऑर्डर केलं पण त्या बघू यायला किती कवर होतं. ऑलमोस्ट संपवण्याचा प्रयत्न करू आपण. विशेष नाही आहे असं कठीण बरं का. ओके व्हिडिओ होऊ द्या. Thank you, sir.